जे गाणपत्य होते त्यांचा आपण आज निरूपणासाठी अभंग घेतला आणि ते अभंगामध्ये म्हणताय कर्म सुखे करावे मनुजा कर्म सुखे करावे. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की तुम्हाला कर्म करण्याचा अधिकार आहे पण कर्मफलाचा अधिकार नाही. जे काही फळ असेल ते तुम्हाला मिळेल म्हणून कर्म सुखे करावे. जे काही आपल्याला जे आपलं कर्तव्य आलंय ते सुखाने करावे. आपण आता श्रावण महिना नुकता झालाय आणि एक सोमवारची कथा आहे बघा. एक राजा होता आणि त्याला 4 राण्या होत्या आणि प्रत्येकीला काम वाटून दिलेली होती की एकाने राजाची सेवा करावी, एकाने दूध दुभतं बघावं, एकीने मुलांचा सांभाळ करावा, अशी सगळी कामं वाटत केली. पण प्रत्येकीच्या मनामध्ये असं यायचं की मी हेच काम का करायचं, मीच का मुलांचं करायचं, मुलांचं करणं सोपं नसतं मग ते मी का करायचं. दूध दुभत्याचं सुद्धा काम सोपं आहे का. हल्ली सारखं काय 1 लिटर काही घरामध्ये दूध नसायचं पूर्वी आणि हा तर राजवाड्यामधलं. पण असं प्रत्येकीला वाटायचं आणि मग त्या राजाचे गुरु येतात आणि मग आपली शंका त्या राण्या त्या गुरूंना विचारतात आणि तेव्हा ध्यान लावतायत डोळे मिटून आणि प्रत्येकीला हेच काम का आलंय याचं कारण ते सांगतात. तर
जिला दूध दुप्त करायचं काम आलेलं होतं तिला सांगतात की गेल्या जन्मी तू गाय होतीस म्हणून तुला हे काम आलेलं आहे. राजाची सेवा जिनी करायची, कारण प्रत्येकीला वाटतं आपण आपल्या नवऱ्याबरोबर असावं असं वाटतं, पण त्या चौघींपैकी एकीलाच मिळत होतं ना. म्हणून तिचं काम सांगितलं की तू गेल्या जन्मी कोण होतीस, तू धार होतीस आणि आपल्या पंखांनी शिवलिंग तू तिला छाया करत होतीस म्हणून तुला राजाची सेवा करावी. असं प्रत्येकीला कर्म सांगितलं आणि मग ते कारण सांगितल्यानंतर आपल्या प्रत्येकीला पटलंय की ही सेवा मीच का करायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला बघायचंय की हे जे कर्म आपल्याला आलंय ते सुखे नैव करावे. ते रडत खडत ढाकणं टाकल्यासारखं असं करू नये. म्हणजे आमची आई नेहमी म्हणायची हसत तरी पाहुणा रडत तरी पाहुणा, मग हसतच करा ना. त्या पाहुण्याला तरी बरं वाटेल की आपण यांच्या घरी आलो आणि दादा यांनी हसत मुखाने स्वागत केलं. म्हणून जे कर्म आपल्याला आलंय ते सुखे नैव करावे. मग असं कोणी केलंय का हो? पूर्वी जनक आणि ऋषीश्वरांनी केले त्याची भावे. भावे म्हणजे अण्णा भावे नाहीये, मनापासून. आरतीत म्हणतात ना कोणीतरी, म्हणून आठवलं म्हणून सांगितलं. पण ऋषीश्वरांनी जनकांनी हेच कर्म हसतमुखाने केलंय. मग त्याच्या पुढच्या चरणामध्ये ते म्हणतायत की अंधासी तो मार्ग कळणार त्याही डोळसे न्यावे. प्रत्येक संत उदाहरण देत असतात. प्रत्येक म्हणजे प्रश्न जिथे आहे तिथे उत्तर पण लगेच देतात बरं का संत. डिक्शनरीमध्ये शोधावं लागत नाही, असे संतांचे अभंग असतात. मग जो अंध आहे त्याला जर मार्ग कळत नाहीये तर त्याला कोणी न्यायचंय? जो डोळस आहे त्यांनी न्यायचं. आणि इथे एक गुह्यार्थ काय आहे तर जो अंध आहे म्हणजे अज्ञानी आहे, त्याला ज्ञानी माणसांनी योग्य मार्गावर न्यायचंय. म्हणजे ते चांगलं कर्म त्यांनी करायचं. आणि गोसावी नंदन म्हणे सहज जे ते केली सांडावे. सहज जे आहे किंवा सहज म्हणजे जन्मापासून जे आलंय, कारण कर्म आपण कर्माचं का आठवडं घेऊनच आपण जन्माला येतो. म्हणून जे सहज आपल्या जन्माबरोबर आलेलं आहे ते केली सांडावे. ते आपल्याला प्रश्न विचारते की ते सांडून तुम्हाला काय मिळणार आहे, ते न करता तुम्हाला काय मिळणार आहे. त्याच्यापेक्षा कर्म सुखे करावे म्हणून ज्या कर्म सुखे करावे. मग हे कर्म करायचंय पण त्याची फळाची अपेक्षा ठेवायची नाही, हे भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. मग कर्म सुद्धा अनेक प्रकारची सांगितलेली आहे की नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, श्रुतींनी स्मृतींनी अशी सगळ्यांनी आपल्याला कर्म सांगितलेली आहे. आज आपण त्याचा काहीही अवलंब करत नाही. म्हणजे श्रुतींनी जे नित्य कर्म सांगितले त्याच्यामध्ये स्नान संध्या येतं बरं का. कोण संध्या करताय हल्ली? हाताच्या बोटावर 13वर सुद्धा मोजता येणार नाही, एवढी कमी माणसं. आज आपण मौंजीबंधन करतो पण त्या मुलाला ब्रह्मचर्याश्रम त्यांनी घेतलाय हे सुद्धा आपण लक्षात घेत नाही. तो आपण इव्हेंट करून टाकलेला, समारंभ झाला, तो संस्कार राहिला नाही. म्हणजे पालक असे असतात की म्हणजे आज सकाळी केली की संध्याकाळी लगेच सोडमुंज. पण सोडमुंज 16 वर्षांनी करायची असते. मग आज ह्या मुलाची परिस्थिती अशी होतीये की तो कुठलाच आश्रमामध्ये नाही. गृहस्थ धर्म तो स्वीकारू शकत नाही 18 वर्षी, आणि ब्रह्मचर्य तुम्ही त्याला सोडायला लावले, म्हणजे कुठल्या आश्रमामध्ये तो असणार आहे. म्हणून आमचे गुरुजी आहे ते म्हणतात हे पापकर्म मी करणार नाही, जे कोणी गुरुजी करत असतील ते करून घ्या तुम्ही त्यांच्याकडे. असे स्पष्ट वक्तेपणा असायला पाहिजे. म्हणून नित्य कर्म म्हणजे स्नान संध्या हे जे आपण केलं तर तुम्हाला पुण्य मिळेल असं नाही, पण केलं नाही तर पाप नक्की लागणार आहे. पण हल्ली बायकोच नाव संध्या संध्या, आणि मग ते तिचं गाणं काय, अगं संध्या अगं संध्या. ही संध्या आहे का? म्हणून नित्य कर्म ही आपण केलीच पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्नान संध्या, देवपूजा किंवा काही
सत्संग करणं, उपासना करणं, हे सगळं त्याच्यामध्ये आलं. म्हणून आमचे काका एका गृहस्थांना म्हणाले की तू काय करतोस, तर त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं की अमुक अमुक ठिकाणी नोकरीला जातो. पण त्यांच्या विचारण्याचा अर्थ काय होता की दिवसभराचं तुझं दिनक्रम काय आहे हे विचारण्याचा त्याचा गाभा होता, भाव होता. पण हल्ली हे कोणाच्या लक्षातच येत नाही, कारण समोर आदर्शच नाही तर मुलं तरी काय करणार. म्हणून नित्य कर्म ही प्रत्येकाने करायलाच पाहिजे. मग नैमित्तिक कर्म म्हणजे श्रावण मास झालाय, सत्यनारायणाची पूजा आहे, मंगळागौरीची पूजा आहे, अशी जी काही कर्म आहेत त्यांना नैमित्तिक कर्म असं म्हटलं जातं. मग यातली काही कर्म सकाम सुद्धा आहेत बरं का. सत्यनारायणाची पूजा ही सकाम आहे. आपण काहीतरी हेतू धरून ही कर्म करत असतो. म्हणजे माझ्या मुलाला चांगले मार्क मिळाले, चांगले ऍडमिशन मिळू देत म्हणून तुला सत्यनारायण घालीन, म्हणजे ही सकामता तिथे आहे. आणि त्याच्यात आपण बघितलं की संकल्प आपण किती सोडत असतो, पण ही सकामता या कर्मामध्ये असता कामा नये. म्हणून नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, अशी श्रुती स्मृतींनी सांगितलेली कर्म प्रत्येक माणसाने करायला पाहिजे. त्याच्याशिवाय कर्माचा सिद्धांत म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलंय की कर्म हे क्रियमाण कर्म आहे, संचित कर्म आहे आणि प्रारब्ध कर्म आहे. क्रियमाण कर्म म्हणजे आता तुम्ही केलं आणि लगेच त्याचं फळ तुम्हाला मिळतं. कारण कुठलंही कर्म केलं तरी फळ तुम्हाला लगेच मिळणार. म्हणजे तुम्ही आता तहान लागली आहे, पेलाभर पाणी पेलं, तुमची तहान शमली, हे त्याचं ताबडतोब मिळणार फळ आहे. पण काही कर्म असतात त्याला कालावधीने फळ मिळतं. म्हणजे आता वर्षभर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला वार्षिक परीक्षेत चांगले मार्क मिळाले, हे त्याचं फळ झालं, म्हणजे वर्षाचा कालावधी. किंवा शेतकरी धान्य पेरतात, ते धान्य आषाढामध्ये साधारण मृग नक्षत्रावर पेरलं की दिवाळीच्या वेळी नवीन धान्य येतं, म्हणजे 4 महिने त्याला वाट बघावी लागते फळाची. अशी ही काही कर्म लगेच आपल्याला फळ देतात, तर काही कर्म कालावधीने आपल्याला फळ देतात. पण प्रत्येक कर्माचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतं. मग अशी ही जी कर्म आहे ती जेव्हा साचत जातात तेव्हा ते संचित कर्म होतं. मग अशी कर्म साठत जातात कारण त्याचं फळ लगेच मिळत नाही. जेव्हा धृतराष्ट्राने युद्धामध्ये सगळे पुत्र मारले गेले त्यावेळेला भगवंताला विचारलं की मला 100 पुत्र असून मी आज निपुत्रिक का आहे. तेव्हा भगवंतानी त्याला मागचे 50 जन्म दाखवले आणि मागच्या 50व्या जन्मामध्ये तो एक पारधी होता आणि त्यांनी पक्ष्याची शिकार करताना जो बाण मारला तो झाडाला लागला आणि झाड उभंच्या उभं जळलं आणि त्या झाडावर राहणारे जे पक्षी होते ते काही तक्षणी मरून गेले, काही अंध झाले आणि ते झाड तर पडूनच गेले. मग भगवंत धृतराष्ट्राला सांगतात की तू जे कर्म केलंस, जे तुला पुत्र झाले ते म्हणजे मेलेले जे 100 पक्षी होते म्हणून तुला पुत्र झाले 100, पण त्यातले मरताना किंवा जिवंत असताना जे अंध झाले म्हणून तुला अंधत्व आलंय जन्माचं. म्हणजे हे जे कर्म आहे ते संचित आहे, ते आपल्या आठवड्यात जमा असतं आणि ते कधीतरी फळतं. कधीतरी म्हणजे देवाजीच्या मना आलं की फळतं, ते आपल्या हातात नाही. म्हणून आपण कितीतरी वेळा असं बघतो की नाही की चांगले सज्जन असणारे ग्रस्त पण त्यांना काही सुख नसतं, कुठल्या तरी बाजूनी दुःख असतं. पण जे अतिरेकी आहेत किंवा दुराचारी आहेत त्यांना मात्र सगळं चांगलं मिळत असतं असं आपल्याला जगामध्ये दिसतं. पण ते त्यांच्या पूर्वजन्मीचं फळ आहे ते असं समजावं. या जन्मीचं त्यांना भोगावं लागणारच आहे. अगदी साध्या साध्या घटनांमध्ये सुद्धा आपल्याला हे कर्म आपल्या पुढे उभं राहतं बघ का. माझीच एक गोष्ट सांगते दृष्टांत म्हणून की मी आपल्या ह्या पुलावरनं जात होते
आणि समोर माझ्या एक बाईक होती, फटफटी होती म्हणजे, आणि त्याच्या त्या कॅरियरला एक मोठा टँक असा बांधलेला होता, कॅन बांधलेला होता. आणि पुढचा तो अचानक थांबला म्हणून तो पण थांबला, तो थांबला म्हणून मी पण थांबले. पण आपला ब्रेकवर एवढा ताबा नसतो आणि माझं चाक ते त्या कॅनला लागलं. आता तो कॅन मध्ये होतं पेट्रोल आणि त्याला धार लागली. थांबणार कसं हो, म्हणजे मनात असून सुद्धा आपण काही करू शकत नाही. तो मला शिव्या घालत गेला, पण मी तरी काय करणार. घरी येऊन सांगितलं महाराजांना की असं असं झालं, पण चुकीने झालंय, पण ते कर्मच घडलं ना हातून. आणि 15 दिवस गेले असतील आणि तेव्हा इथे मोर होतं. त्या मोर मधनं मी 25 किलोचा कट्टा घेतला तांदूळाचा आणि तो असं कायनेटिकवर टाकला आणि मी घरी यायला लागलो. तर बरोबर त्या पोस्टाच्या इथे वळताना मला कोणाचा तरी धक्का लागला आणि ते पोतं फुटलं. आणि 5-6 किलो तांदूळ त्या माती दहो कसं उचलणार. म्हणलं भगवंता, त्याचं पेट्रोल मी वाया घालवलं, त्याचं हे कर्म माझं थोडं उभं राहिलेलं. म्हणजे कुठल्याही कर्माचं हे फळ मिळतच. म्हणून नेहमी चांगलं कर्म करा आणि ते हसतमुखाने करा, असं आपल्याला गोसावी नंदन सांगते. म्हणून असं कर्म करा की त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. म्हणून एका अभंगामध्ये रंगनाथ स्वामी सांगतात, सत्कर्म जागरी देह जागवारी, आणि त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. एका हॉस्पिटलमध्ये एक शिक्षिका शुद्धीवर आले. बरेच दिवस त्या बेशुद्धीमध्ये होत्या, कोमामध्ये होत्या आणि त्या शुद्धीवर आले आणि क्षणभर असं वाटलं आपण कुठे आहोत. आणि मग जेव्हा शुद्धी आली तेव्हा तो डॉक्टर जो होता तो पुढे आला आणि तो म्हणतोय की बाई, मला ओळखलं का तुम्ही. आणि मग जरा स्मरणशक्तीला ताण दिले आणि तू अमुक अमुक बॅचचा ना. सगळ्या शिक्षकांच्या बॅच लक्षात असतात बरं का, किती बॅचचा मुलगा आहे. एवढी हाताखाली शिक्षक मान हलवतात. म्हणजे सत्य आहे, मला आमच्या बाईने ओळखलं. हो. म्हणजे त्या बाई एवढा त्यांचं जे ऑपरेशन झालं होतं त्याच्यामध्ये इतका खर्च आता कोण करणार हे त्यांच्या मनापुढे आलंय. आणि हा डॉक्टर जो त्यांचा विद्यार्थी असतो तो त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगतो की बाई, तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला भीड वाटते ना, कारण त्या बाई असं बोलून दाखवतात की माझा मुलगा चांगला निघाला नाही म्हणून माझ्यावर आज ही वेळ आली की मला वृद्धाश्रमात मी ठेवलं होतं त्यांनी आणि तिथे मी आजारी पडले. म्हणजे मला हृदयविकाराचा झटका आला आणि मला तिथून सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, इतकंच मला आठवतं. तेव्हा तो डॉक्टर सांगतो की बाई, तिथे सरकारी हॉस्पिटलमध्ये आमच्याच बॅचचा एक मुलगा आता पोलीस झालाय, तो तिथे होता आणि त्यांनी तुम्हाला ओळखलं आणि त्यांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आणलं. तरी सुद्धा त्या बाई म्हणतात की अरे, एवढी तुमची फी कशी मी भरणार आणि आता मी राहणार कुठे. आता त्या वृद्धाश्रमात भरलेले पैसे सुद्धा संपलेले आहेत. तेव्हा त्या खोलीचा पडदा तो डॉक्टर बाजूला करतो आणि काय दाखवतो, बाई बघा
आमच्या वर्गातले 25 जण तुम्ही कधी शुद्धीवर येता हे बघण्यासाठी आलेच. आणि 25 जण तुम्ही 3-3 महिने प्रत्येकाकडे राहा, म्हणजे तुमची 6 वर्षाची सोय झाली. तरी त्या बाई म्हणतात, बघ तुझं गणित चुकलं परत, 3 महिने वरती उरले. पण ते सगळे विद्यार्थी आत येतात आणि म्हणतात की तुम्ही आम्हाला जे शिकवलं की आमच्याकडनं फी न घेता जी मुलं होती त्यांची विशेष शिकवणी घेऊन, आजकाल आपल्याला असं दिसत नाही, हुशार विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली जाते. पण खरं म्हणजे आवश्यकता असते विद्यार्थ्यांना, पण त्यांना टाकतात वर्गात, नाही तर म्हणून 10वी फ सिनेमा निघाला पडतो. मग तुमच्यामुळे आम्ही आज ह्या वेगवेगळ्या पदांवरती आम्ही कार्य करतोय, मग त्याचं आम्हाला हे ऋण फेडू देत नाही. म्हणजे त्या बाईंनी किती वर्षापूर्वी केलेलं कर्म, पण ते सत्कर्म होतं आणि म्हणून ते त्याचं फळ आज त्यांच्या पुढे उभं होतं. की आज त्या बॅचचे 25-30 विद्यार्थी त्यांच्या समोर त्यांची सेवा करण्यासाठी उभे होते. म्हणजे पोटच्या मुलांनी केलं नाही, पण ज्यांना आपल्या मुलासारखं त्यांनी वागवलं ते सगळे आज उभे होते. म्हणजे कधीतरी पेरलेलं हे उगवतच. म्हणून मला एक काव्य आज मिळालं, पण आज इतका अभ्यास म्हणजे काय, आज वेळच नाही मिळालेला, त्यामुळे जे आठवेल ते आज कीर्तन आहे. तर एक काव्य आहे, त्याच्यामध्ये असं सांगतायत की पूर्वकर्म जो नर करतो ना त्याला तसा जन्म येतो. त्याच्यामध्ये त्यांनी आपले बरेच उदाहरणं दिलेत, ते उदाहरणं सांगते काव्यात आठवत. तर म्हणे, ज्यांनी एकतारी घेऊन भजन केलं नाही त्यांना पिंजाड्याचा जन्म, तो खांद्यावर घेऊन जातो ना एकतारी सारखं. असं त्याच्यामध्ये विनोदी आहे थोडंसं, पण जरा हलकेपणा यावा, कारण कर्म हे आपल्या समोर उभं राहायला नकोय ना, म्हणून थोडासा विनोद. किंवा ज्यांनी कीर्तन मध्ये भजन म्हटलेलं नाही त्यांना पुढचा जन्म कोणाचा येतो, मुक्याचा येतो. ज्यांनी वारी केली नाही त्यांना पुढचा जन्म पांगड्याचा येतो. असे बरेच त्यांनी दाखले लिहिलेले आहेत. मग आपण जे कर्म करणार आहोत त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे. मग कोणी म्हणेल आम्ही कर्मच करणार नाही, पण चालणार नाही ना. कर्म करणार नाही हे सुद्धा कर्मच आहे. अहो, मी श्वास घेणार नाही असं म्हणणार का? नाही म्हणणार. तुम्ही श्वास घेताय म्हणजे हे सुद्धा कर्मच आहे. म्हणून सत्कर्म जागरी देह वागवारे. म्हणून तुम्ही जे कर्म करणार आहात ते सत्कर्मच कसं होईल याच्याकडे बघा. मग जाता जाता जरी ते सत्कर्म करता आलं ना तरी करा. आज आपल्या तळेगावात रिक्षेवाले एवढे पैसे घेतात ना, आपण एकटे गाडीवरनं जातो, एखाद्या आजोबांना घ्या ना, ज्येष्ठ नागरिकांना, पण त्यांची सुद्धा वृत्ती बघावर का. असा अनुभव पण आलेला आहे की फुकटात देतात म्हटल्यानंतर अहो मला तिथपर्यंत सोडताय का, मग तिथपर्यंत याल का, असं पण म्हणणारी लोक आहेत. पण हे जाता जाता सत्कर्म आहे, तर तुम्ही नक्की करू शकता. आपण किंवा दोघी जणींनी शाळेत सोडायला जायचं मुलांना, तर असं ठरवू शकता ना, मी एकटा जाईन तू एकदा ये, मी दोघांना गाडीवरनं घेऊन येता येते ना. म्हणजे जाता जाता जे सत्कर्म आपल्याला करता येईल ते जर आपण केलं. म्हणून रंगनाथ स्वामी म्हणतात की सत्कर्म जागरी देह वागवारे. मग त्याच्यामध्ये त्यांनी सत्कर्म काय सांगितले की देव द्विज गुरु प्राज्ञ दास्य जागवा. म्हणजे देव, गुरु, प्राज्ञ म्हणजे पंडित, विद्वान, अशांच्या तुम्ही सेवा जरी केलीत ना तरी ते सत्कर्म सांगितलेलं आहे. म्हणून असं सत्कर्म करा की कर्म करताना ते सत्कर्म होईल. हा जर आपण दृष्टिकोन ठेवला की त्या सत्कर्माचं फळ हे चांगलंच आपल्याला मिळणार. मग हे सत्कर्म करता करता ते निष्काम कर्म कसं होईल असं पण आपल्याला हा अभ्यासाने येणारी गोष्ट आहे. कारण योग कर्मसु कौशल्यम असं भगवंतांनी सांगितलं. कुठलंही कर्म करताना तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं की तुम्हाला त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त होतं. जेव्हा आपण एखादी कला शिकायला जातो तेव्हा आपल्याला ती कला येत असते का, पण त्याच्यामध्ये नंतर सुद्धा आपण प्रावीण्य मिळवू शकतो, क्लासेस घेऊ शकतो तबल्याचे. म्हणजे आता आजच मी पेपरात वाचलं की गोविंदराव पटवर्धन यांचं 31 तारखेला
जन्मशताब्दी वर्ष चालू होते, तर त्यांच्या आठवणी वाचल्या. तर किती आपलं कौशल्य असावं. म्हणजे कुठलंही कर्म करताना जर आपण लोकांच्या लक्षात राहिलं की ते सत्कर्मच आहे. तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी ते लिहिलेलं आहे की एकदा त्यांनी कुमार गंधर्वांना विचारलं की तुम्हाला साथीला आमचे गुरुच का लागतात. तेव्हा कुमारजींनी असं उत्तर दिलं की सा सुद्धा यांच्यासारख्या लोकांना लावता येत नाही. म्हणजेच कुठलंही कर्म करायचं तर ते सत्कर्म करा आणि ते लक्षात न ठेवता येईल का, म्हणून ते निष्काम पण करा. म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही मोबदला हवाय. म्हणजे तो निष्काम कर्म कसं होईल हे पण आपण बघू शकतो. म्हणून तुकोबाच एका अभंगामध्ये म्हणला, जाणीचे ते कर्म आचरिता याचा आपण जे कर्म काय करतोय हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जर ते सत्कर्म निष्काम कर्म करण्याकडे जर झुकवलं तर प्रत्यक्ष आपल्या देहामध्ये भगवंत प्रकट होतो. तरीच तो राम देखे डोळा. म्हणजे तुम्हाला जर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन जर हवं असेल तर तुम्ही निष्काम कर्म करा. मग असं निष्काम कर्म करा की ते लोकांच्या लक्षात राहील. विवेकानंदांकडे जेव्हा एक गोरक्षण संस्थेचा अनुयायी मदत मागण्यासाठी आलेला होता. विवेकानंद काहीतरी लिखाण करत होते आणि एकीकडे त्यांच्याशी बोलत होते. तर तुम्ही काय करता, तुमची संस्था काय कार्य करते असं मदत देताना आपण विचारतो. तसं विवेकानंदांनी पण विचारलं आणि त्या ग्रस्तांनी असं सांगितलं की आम्ही फक्त गायींसाठी त्यांचा चारा, त्यांचं खाणं, त्यांचं गोठे बांधणं वगैरे असं काम करतो. तेव्हा विवेकानंद त्यांना म्हटले की आता जो साथीचा रोग आपल्या भारतामध्ये आलाय त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख लोक मेली आहेत, 1 लाख लोक पीडित आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं. ते जे म्हणाले त्यांच्यासाठी काही करत नाही, आम्ही फक्त गायींसाठी करतो, असं चालेल का. म्हणजे जे पीडित आहेत त्यांच्यासाठी पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून विवेकानंद म्हणतात की तुम्ही प्राण्यांना म्हणजे गायींना तुम्ही जे करू शकता तुमच्या बांधवांना जर करू शकत नसाल तर ते गायींसाठी करणारे कर्म हे तुमचं बरोबर आहे का कर्म. म्हणजेच कुठलंही कर्म करताना त्याच्या मागचा हेतू जो आहे तो हेतू बघणं हे महत्वाचं आहे. कारण कर्म हे करणं भागच आहे, पण कर्म करताना सुद्धा ते सत्कर्म करा. ते सत्कर्म करता करता ते निष्काम कसं होईल हे जर आपण बघितलं तर ते कर्म भगवंताला आवडतं आणि त्याचं फळ हे नक्कीच तो चांगलं आपल्या पदरामध्ये घालत असतो. म्हणून अशा प्रकारची जर सत्कर्म आपण केली तर हे कर्म जे आहे ती ह्या भवसागरातून तरुण जाण्याची नौका सांगितलेली आहे. म्हणून बाबा गर्दे एका ठिकाणी असं म्हणतात,
सोडून. बाबा गर्दे असे कवी आहेत की वर्माचं सांगणारे कवी आहेत. थोडक्या शब्दामध्ये भरपूर आशय त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसतात की धर्म बांधव म्हणजे आपण सगळे जे कर्मापासून बाजूला होत आहेत त्यांच्यासाठी हा उपदेश या पदामध्ये ते करतायत की धर्म बांधवा वर्म सांगतो कर्मा सोडू नको, भ्रमामध्ये बुद्धीच पाडू नको. तू कर्म सोडून द्यायचं असं जर मनात आणलंस आणि तुझ्या बुद्धीला तू भ्रमात पाडतोयस असं तू कुठलंही कृत्य करू नकोस. म्हणून प्राणी क्षणभर कोणी नाही कर्माविण राहती सर्वही प्रकृती गुणांच्या. एकही प्राणी असा तुम्हाला दिसणार नाही की तो कर्माशिवाय राहिला. अहो हातावर हात ठेवून बसणे हे सुद्धा कर्मच आहे सांगितलेलं आहे. कीर्तन करणं हे कर्म सांगितलेलं आहे. मग कुठलंही आपण गोष्ट केली तरी ते कर्मच आहे. मग ते कर्म तू करताना काय करशील म्हणून ते परीक्षा सांगतात की कोणाला खरं तू निष्काम कर्म करणारे शोधशील. म्हणून ते म्हणतात की जो मनासहित इंद्रियांशी आवरून. निष्काम कर्म आपण कधी करतो जेव्हा आपलं तिथे मन अडकत नाही तेव्हा. म्हणजे आपली इंद्रिय जी सारखी धावत असतात प्रत्येक विषयाचा उपभोग घेण्यासाठी धावत असतात तिथून आपल्या मनाला आवरायचंय. आणि निष्कामत्वे तो कर्म जनामध्ये करतो. म्हणून असं दाखवलेलं आहे की आज आपले कार्यकर्ते कर्म करताय पण कधी निवडणुका आल्यानंतर म्हणजे सकामता आहे तिथे की मला चांगली मतं मिळायला पाहिजे म्हणून मी थोडस कार्य करतो. आमच्या अंबिकेबाई नेहमी आम्ही एक निवडणुकीवरती एक भारूड बसवलं होतं. त्याच्यामध्ये ते सांगायचे की हल्लीचे कार्यकर्ते कसे आहे. पूर्वीचे कार्यकर्ते कार्य करणारे होते पण हल्लीचे कार्यकर्ते कार्यकर्ते असं लोकांना सांगतात. बरोबर ना. स्वतः काही करायचं नाही आणि तू हे कर असं म्हणून चालत नाही. कार्यकर्त्यांनी झटून काम करायला पाहिजे. आज आपण बघितलं की निवडणुकीच्या वेळी किती माणसांची नावं गायब होती हो. जी नेहमी यादीमध्ये येणारी नावं होती ती गायब होती ना. मग हे कर्म कोण करताय हे शोधायचं काम कोणाचं आहे. मग हे जर कर्म तुम्ही नीट केलं नाही तर तुमच्या पदरी चांगलं फळ मिळेल का. म्हणून कुठलंही कर्म करताना म्हणून निष्कामत्वे जो कर्म करतो त्यालाच मुनी म्हणा. मग मुनी म्हणजे मनन करणारा तो मुनी असतो बरं का. तपी म्हणजे तप करणारा असतो. म्हणून त्याला तू मुनी म्हण असं ते अर्जुनाला सांगताय. अर्जुना जाण रे तोच खरा की मुनी. म्हणून कर्म कराया नाव चिराया. म्हणून हा भवसागर जर तुम्हाला तरुण जायचा असेल तर कर्मासारखी तुम्हाला नौका मिळणार नाही. म्हणून चांगलं सत्कर्म करा मग ते त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. म्हणून गोसावी नंदन म्हणे सहज जे ते केली सांगणार. जर कर्म आपल्याला करायचंच आहे तर आपण ते कर्म चांगलं आनंदाने करूया. सत्कर्म करूया. विकर्म सुद्धा आहे अकर्म आहे बरेच त्याच्यामध्ये भाग दिलेले आहेत. पण आपण जे नित्य नैमित्तिक कर्म आपण सांगितलंय ते करूया. नंतर पुढच्या पिढीला धडे द्यायचं हे सुद्धा चांगलं कर्म आहे. आजच मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये 1.5-2 वर्षाच्या मुलाला त्याचे वडील संथा देत आहेत आणि पौरोहित्य शिकवतात आणि तो मुलगा बरोबर त्यांच्या बरोबर म्हणतोय. हे आपल्या घराघरातलं चित्र दिसायला हवंय. पण आज आपल्याला घरामध्ये काय दिसतंय. उपासना पूज्य. अहो साधं शुभम करोती नाही. आणि समजा वडिलांनी म्हटलं की शुभम करोती म्हणल्याशिवाय जेवायला देणार नाही तर आई स्वयंपाकघरात म्हणते अहो तो दमून आलाय. काय दमाला झालाय त्या. म्हणजे घरामध्ये हे चित्र अत्यंत चुकीचं आहे. जर एक बोलत असेल तर त्याला कोणीही घरातल्यांनी पाठीशी घालायचं नसतं. तरच त्याच्यावरती चांगले संस्कार होणार आहेत.
आता पाडव्यापासून आम्ही मुलींना सांगितलं की दररोज वदनी गव्हाला म्हटल्याशिवाय जेवण जेवायचं नाही. मग लक्षात राहत नाही ना, मग ते कधीतरी खाल्लेलं असतं ते असं हात धरून, पण हात जोडतायत ना असं म्हणायचं. पण तुम्हीच जर संस्कार केला नाही तर तो संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जाणार कसा? आज आपल्याला सगळं जेवण वाढल्याशिवाय आपण भोजनाला सुरुवात करत नाही. पण आज आपल्याला पंक्तीमध्ये काय दिसतं? पापड वाढला खा, भजी खाल्ली खा. परवा मी नंदनला म्हणजे माझ्या मुलाला म्हटलं, म्हणजे मी जेवायला बसते 11:30 आणि ते थोडे उशिरा बसणार होते, तर ती काय केली भेंडी फ्राय केली होती, तर ती कुरकुरीत लागली. मी खाते म्हणून त्यालाही वाटलं. म्हणलं नंद्या चित्रावती घातल्याशिवाय आधी कसं खातोस म्हटलं. म्हणजे हे मुलींच्या समोर जर आपण बोललो तर ते त्यांना कळणार. म्हणून हा घराघरातलं संस्कार हे सत्कर्मच आहे. आपली संस्कृती टिकवण्याचं काम हे आपणच करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना ह्याच्यात काय त्याच्यात काय जर मुलं म्हणायला लागली तर त्याच्या मागचं सायन्स सांगा आणि ते तुम्ही त्यांना पटवून द्या ना. मग त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करा आधी. सोड काय असं चाललेलं असतं, डावं उजवं इथे वाढल्यामुळे कुठे गेलं असं पण म्हणतात मुली हल्लीच्या. आणि बरोबर समोरनं वाढतात ना उलटच वाढतात बरं का, डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे. पण आपले हात तिथेच जातात की नाही, लोणच्यासाठी कोशिंबिरीसाठी. किंवा हल्ली असं पण आहे की कोशिंबीर तर कोशिंबीरच खायची. आपला जो अन्न पदार्थांचा जो ऐवज किंवा जो सांगितलेला आहे प्रमाण ते त्याच्याबरोबरच आपल्याला लोणचं. आमची आई म्हणायची की आमच्या घरी एक लोणच्याची फोड मिळायची, त्याच्याशी सगळं जेवण जेवलं पाहिजे, दुसऱ्यांदा लोणचं मिळणार नाही. लोणचं भाजीसारखं खाऊन आपल्या देहाला ते सोसणार आहे का? पण तो मागतोय म्हणून तर दिलं. हे सत्कर्म नाही. तो आपला मुलगा असला तरी सुद्धा त्याला जर वळण लावायचं असेल तर आपल्याला हे सत्कर्म करायलाच पाहिजे. त्याला तिथे धारेवर धरलंच पाहिजे. 5 वर्षानंतर ताडण करा असं सांगितलेलं आहे आपल्याकडे. जी पूर्वी आपली जी प्रथा होती की छडी लागे छमछम विद्या येई घमघम, आज मुलाला हात लावला तरी पालक लगेच शाळेत येतात. आपल्या वेळी काय होतं, पुलंचा शब्द आहे, आमची घरी पण उत्तर पूजा बांधत असत, असं पुलंच्या ह्याच्यामध्ये आहे. मग हे जर आपण जर चांगलं केलं तर पुढची पिढी घडवण्याचं सत्कर्म आपल्या हातून होणार. म्हणून आपण आपली संस्कृती जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जनक ऋषींनी जे पूर्वी केले भावे असं ते सांगतायत की त्यांनी त्यांच्या रूढी परंपरा जपून त्यांनी सगळी सत्कर्म केलेली आहेत. मग आज आपल्याला का करता येत नाही हा प्रश्न आपल्याला पडतच नाही. आणि तो प्रश्न पडलाच नाही तर त्याचं उत्तर मिळणारच नाही. म्हणून जे सहजपणे आहे, म्हणून आपली भारतभूमी, आपण भारतामध्ये जन्माला आलोय ते अत्यंत भाग्यवान आहोत. कारण इतर सगळ्या भूमी ह्या भोगभूमी सांगितली आहेत आणि भारत ही कर्मभूमी सांगितली. म्हणून कर्म कराया, कर्म हे करणं, हा कर्मयोग गीतेमध्ये भगवंतांनी भरपूर सांगितलेला आहे. मग तो कर्मयोग आचरायचा असेल तर प्रत्येकाने आपापली कर्म चांगली केली तर सहजच आपला देश पुढे जाणार आहे. पण आपल्यापासून सुरुवात करायची आहे. पण आपण काय करतो, आपल्याला गाळतो. म्हणजे कसं, एका 10 जण चाललेले होते आणि नदी पार करून पोहून पुढे जायचं होतं. आता सगळेजण पै तीरावर आले आणि मोजतायत 1 2 3 4 आहे 9, एक भुला का असं झालं. म्हणून दुसरा म्हणतात तुझं गणित कच्चं आहे, मी थांबी मोजतो. 1 2 3 4 5 9. अहो सगळ्यांनी मोजलं तरी 9 जण. मग एक परका त्रयस्थ ग्रस्त आलाय. थोडी झालं काय, कारण काही जण रडायला लागली, कोण मेला आपल्यातला. तेव्हा त्या माणसाने मोजून दाखवलं, अरे तुम्ही 10च आहात. म्हणजे आपल्याला धरलं पाहिजे, इथून सुरुवात केली पाहिजे तरच ते कर्म सुखाने होणार आहे. म्हणून गोसावी नंदन आपल्या मूळ पद्यात आपल्याला पुन्हा पुन्हा हेच सांगताय, कर्म सुखे करावे करावे, कर्म सुखे करावे, कर्म सुखे करावे करावे, कर्म सुखे करावे.
सजन कसाई यांना कसायाच्या घरी जन्म कसा आला, त्यांच्या कोणत्या कर्माचं फळ हे मिळालं, ती कथा आपण ऐकायची. कारण ती कथा सुजन वृंदांना धडा देण्यासारखी आहे. म्हणून ते आपण आज चरित्र बघायचं. उच्च कुळीचा विद्वान प्रभो, उच्च कुळीचा विद्वान प्रभो, सत्यवक्ता सत्कर्मनिष्ठ ज्ञाता, सत्यवक्ता सत्कर्मनिष्ठ ज्ञाता, कही आदराने धर्मनीती आचार उच्च कुळामध्ये जन्म झालेला, अत्यंत विद्वान असणारे, सत्यवक्ते असणारे, सत्कर्मनिष्ठ असणारे असे हे ज्ञानी म्हणून यांचा जन्म झालेला. सदैव धर्म नीती ह्याच्याप्रमाणे वागणारे, पूजा पाठ सगळं उत्तम करणारे असे हे गृहस्थ. म्हणून स्नान संध्यादी कर्मे करून नित्य नेम सदा निस्पृह, राम नामी ते मुखी ठेवून असत्य वाचा न बोली स्वप्नी. नेहमी सत्कर्मरत राहणारे, नित्य कर्म करणारे, राम नाम मुखामध्ये असणारे आणि स्वप्नात सुद्धा खोटं बोलणार नाही असे हे ज्ञानी पुरुष. आणि नित्य नेमाप्रमाणे स्नानाला गेलेले आणि स्नान करून एका वृक्षाखाली एका पारावर ध्यान धारणेसाठी बसते. आणि इतक्यामध्ये समोरून एक गाय येते, जीवाचा आकांत करून. म्हणजे इतकी जीवाच्या भीतीने धावते की तिचे पाय जमिनीवर खडे.
सगळं अंग तिचं घामानी डबडबलेलं होतं. डोळ्यामध्ये अश्रू होते. सैरा वैरा पळत होती, जीव वाचून असे. अंगावर बरेच चापकाचे कोरडे ओढलेले आहेत असं दिसत होते. आणि अशी ही गाय त्यांच्या समोरून धावत गेली. क्षणभर वाईट वाटलाय की गो मातेला कोण त्रास देत आहे असाही मनामध्ये विचार आला. आणि ती गाय दिसे नाहीशी होतीये. तो रे कसाई हातामध्ये चाबूक घेऊन आलाय. आता कसाई येतोय पण त्याला समोर 2 रस्ते दिसतायत आणि 2 रस्ते दिसतायत म्हणून तो ह्या ब्राह्मणाला विचारताय की कुठे गेली गाय, म्हणजे मला त्या मार्गाने जायला. आता या ब्राह्मणाला असा प्रश्न पडला की आजवर आपण कधीही खोटं बोललो नाही, मग आता खोटं बोललो तर आपल्याला पाप लागेल. म्हणजे जेव्हा तुमचा मनातला विचार डळमळीत होतो तेव्हाच तुमचं ते दुष्कर्म करायला सुरुवात होते. म्हणजे आतापर्यंत सत्कर्माने वागणारे हे ब्राह्मण, पण आज असं झालं की मी सत्य सांगू का असत्य सांगू. पण मनाने कौल दिलाय सत्य सांग, पण मग त्यातल्या त्यात काय करू, बोलायला नको म्हणून खून दाखवले, बोट दाखवले ज्या रस्त्याने गाय गेली. पुन्हा ध्यान धारणेला बसले. पण भगवंतानी शाप दिला, गेले पुण्य तुझे सर्व हीनयान, आता तयार हो कसबा जन्माला. असा शाप श्रीकृष्णाने दिलाय, कारण त्याची लाडकी गाय मरण पावली हो कसाईच्या हातात. आणि ह्या ब्राह्मणाला त्या कर्माचं फळ काय मिळालं तर कसायाच्या घरामध्ये जन्म प्राप्त झाला आणि त्या घरामध्ये मुलगा झालाय म्हणून आनंदी आनंद झालाय. सजना असं नाव ठेवलं. पण हा मुलगा दिसा मासा मोठा होतोय, पण घरातली कृत्य त्याला आवडत नाही. लावून संस्कार गेल्या जन्माचे आहेत ना. एका दुष्कर्मानी हा जन्म आलाय, त्यामुळे घरामध्ये कापा मारा, ते सुरे, ते मांस, ते रक्त हे सगळं त्याला बघवेल. आणि तो सुरी सुद्धा हातात घ्यायला तयार नाही. म्हणून आई वडिलांना वाईट वाटतंय की कसला मुलगा आपल्या कुळामध्ये जन्माला आलाय. आता कसा याच्या मुलांनी हातात सुरी घ्यायची नाही, चालेल का हो. पण हे त्याला मनापासून आवडत नाही. आणि तो वडिलांना पण सांगायचं की तुम्ही का असं करता, का त्या मुक्या जीवांना मारता. पण तोच त्यांचा व्यवसाय असल्यामुळे उलट जसं हिरण्यकश्यपूला प्रल्हाद पोटी आल्यानंतर असं झालं, तसंच यांच्या आई वडिलांना झालंय. दुःख झालंय की आपल्या घरी कलंक लावणारा मुलगा जन्माला होता होता मोठा झालाय. आता तुला कापायचं नाही, मारायचं नाही, मग निदान दुकानात तरी बस ना, असं वडिलांनी सांगितलंय. आणि मग हा दुकानात बसायला लागला. स्वतः मांस कापायचं नाही, गाई बकऱ्यांना मारायचं नाही. आणि येणाऱ्या गिऱ्हाईकांना तो काय सांगतोय, अहो तुम्ही कशाला पापाचं धनी होता. आता चालेल का कसायाच्या दुकानामध्ये असं त्यांनी सांगितलं तर व्यवसाय होईल का हो. पण हे विपरीत चाललेलं होतं. म्हणजे त्या गिऱ्हाईकांना सुद्धा असं वाटायचं की हा असं कसं सांगतो मुलगा हा. उलट तो त्यांना समजावून सांगायचा की अहो मांसाहार करणं हे आरोग्याला घातक आहे, रोगांना निमंत्रण आहे. जे आता आपल्याला सांगतात तेच आहे बरं का हे सगळं. पण मांसाहार कोणी सोडत नाही. पण तो सांगायचा की तुम्ही जे कराल ना ते उगवतंय, तुम्हाला पुढच्या जन्मी ते तुमची माना कापतील, असे दृष्ट देऊन ते त्याला सांगते. आणि मग हात न लावता एका दगडाने मांस उचलायचा आणि तराजूमध्ये घालायचा आणि तोच दगड वजनासाठी ठेवायचा. 40 ग्राम शिलेने 40 ग्राम शिलेने वजन करी
शाळीग्रामाचा दगड ठेवावा आणि दुसऱ्या पारड्यात मांस ठेवावा. आता त्या शाळीग्रामाच्या त्याला सगळ्याला त्या दगडाला रक्त लागताय, मांस लागताय, आणि तरी सुद्धा तो भक्त आहे ना, म्हणून भगवंत सगळं सहन करतो. आणि जेवढं वजन करायचं असेल, म्हणजे शेर असेल, खंडी असेल, मात्र ते तेवढंच तो वजन तो शाळीग्राम करत असतो. आणि एक दिवस एका ब्राह्मणाने हे पाहिलं की हा शाळीग्राम दगडाने हे मांस वजन करतोय. म्हणून हा गेला, ब्राह्मण तिथे नाक धरून गेलाय, कारण वास येतो. अहो रिक्षेने येताना सुद्धा वास येतो, आम्हाला भयंकर वास येतो त्या चौकात, स्टेशन चौकात. पण असं तो ब्राह्मण म्हणतो, अरे काय करतोस, काय कळते का कुठला दगड घेतलायस ते? हा शाळीग्राम आहे, प्रत्यक्ष विष्णू. तो तू आता मला दे, मी त्याला चांगला स्वच्छ करतो. काय त्याला सगळं मांस आणि हे सगळं रक्त लावून ठेवलंय. आणि असं झाल्यानंतर त्या सज्जनाला असं वाटलं की आपला देव त्यांना द्यायचा. पण आतापर्यंत आपल्या नेमकेपणाने, अजाणतेपणाने आपल्या हातनं हे पाप घडलंय. भगवंतालाच आपण तिथे लावलं तर आपण त्या ब्राह्मणाला देऊया. म्हणून मनावर दगड ठेवून तो शाळीग्राम त्या ब्राह्मणाकडे गेला. आणि तो ब्राह्मणाने घरी आणलाय. घरी आणून त्याला शेण लावलाय, गोमूत्र लावलाय, अशुद्ध केलाय, त्याला त्याच्यावर पवमान केलाय, अभिषेक केलाय, त्याला गोडधोड खायला जेवायला घातलाय, ब्राह्मण भोजन घातलंय. असं समारंभपूर्वक त्याचं पुन्हा पूजा पाणी केलंय. आणि मनामध्ये सुखी वाटतोय, स्वतः आनंद होतोय की आपण आज सत्कर्म केलं. आणि रात्र झालीये. इकडे सजन कसाई त्याला अत्यंत वाईट वाटते आणि तो म्हणतोय, सांग सांग अतिशय नीच जातीमध्ये जन्म दिलायस, पण तरी सुद्धा तुझं नाव मी कधी सोडत नाही. आता मात्र तू माझ्या जवळ नाहीस. आता मी तुला कुठे बघू? माझ्यावर पातळ माया केलीस असं म्हणून तो करुणा मागतोय की तुझं मला दर्शन कधी मिळणार. आणि एवढ्यामध्ये त्याची मुलगी जेवायला चला बाबा, तो म्हणतोय आज मला जेवण जाणार नाही. माझा भगवंत माझ्या जवळ नाही, माझ्या खाली एक हात सुद्धा उतरायचा नाही. आणि म्हणून उपाशी राहिलाय. आणि त्या ब्राह्मणाला भगवंताने दृष्टांत दिलाय की तू जरी मला एवढं सोपस्कार केलेस तरी माझा भक्त इथे उपाशी राहिलाय माझ्यासाठी, आणि त्यामुळे मी तळमळतोय. म्हणून तू मला त्याच्याकडे नेऊन दे परत. आता भगवंतानीच सांगितल्यामुळे दुसऱ्या दिवशी या ब्राह्मणाने पुन्हा तो शाळीग्राम सजन कसाईकडे आणून दिला. आता तो शाळीग्राम हातात घेतोय आणि म्हणतोय, भगवंता आता नको हा प्रपंच, नको हा व्यापार, नको हा संसार. आणि म्हणून नेसत्या वस्त्रानिशी आणि त्या शाळीग्रामाला हातात घेऊन तीर्थयात्रेला सजन कसाई निघाला. मुखाने नामस्मरण चालू आहे. आणि जगन्नाथपुरीकडे ही सगळी यात्रा चाललेली असताना मध्येच त्यांना भजन म्हणावंसं वाटायचं. कारण हा भक्त जो असतो तो एकदा त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले की त्याला कधी कवन सुचतं, कधी तो नृत्य करावा लागतो,
करायला लागतो, असं ह्या सजन कसाईचं म्हणायला लागलं. आणि म्हणून ते बरोबरचे ते सहप्रवासी होते, ते कधी पुढे जात कधी मागे राहत, असं ही अवस्था चाललेली होती. आणि एक दिवस असाच भजन करता करता सगळेजण पुढे गेले. आता रस्ता कुठला, म्हणून आज आपण इथेच कुठेतरी राहूया असं मनामध्ये ठरवतोय. आणि एका घरामध्ये विचारणा करतोय की एक रात्र मी इथे राहू शकतो का. आणि सांगितलंय आजच्या रात्र तुम्ही इथे राहा. पण हा सजन कसाई दिसायला अत्यंत सुंदर होता आणि त्याच्या तपस्येचं तेज म्हणजे मागच्या जन्मीचं पण तेज त्यांच्यावर दिसत होतं ना, त्यामुळे पटकन ते कोणाला पण आकर्षण करून घेत असत. आणि रात्र तिथे जवळचं काय होतं ते खाल्लंय. त्या घरामध्ये तिचा पती आणि ती एक स्त्री असंच राहत होते. आणि झालं, रात्र झाली, मध्यरात्र झाली आणि ती स्त्री होती ती ह्याच्या रूपावर भाळली आणि मध्यरात्री त्यांच्या जवळ आली आणि म्हणते मी कामांध झालीये, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. आता हे संत असतात ते काय सगळ्या माऊल्या या आम्हाला रुक्मिणी समान आहेत अशी वृत्ती त्यांची होती. त्यामुळे ते तिला समजवत आहे की अगं पापी चांडाळणी कुठे फेडशील पाप, रवरव नरकात तुला जायचंय का, तू तुझ्या कुलाला लांछन लावतेस तुझं असं बोलून. पण ती काही ऐकत नाही आणि आज जाते. चांगला मोठा सुरा असतो तो बिछाण्यावर झोपलेला जो रुग्ण असतो, अतिशय त्याला बरं नसतं, त्या पतीला त्याचं मुंडकं कापते आणि ते मुंडकं घेऊन याच्याकडे येते परत. आता ते मुंडकं हातात आहे, रक्त थेंब थेंब गळतंय. आता लहानपणापासून जरी बघितलेलं असलं तरी ह्यांच्या अंगावर काटा येतो की हे नको बघणं. म्हणून हा आपली सगळी वळकटी गुंडाळतो आणि निघालाय. पण ही बाई आपण काही केले तरी काय बधत नाहीये, म्हणून गाव गोळा करायला निघते. धावा धावा सत्वर धावा, धावा धावा सत्वर धावा, चोर घरा शिरदार, चोर घरा शिरदार, मारुनाच्या राजाने वजविषयी तो धरला, साधुनी राजा मोठ्यांना आरडाओरडा करायला सुरुवात केली. धावा धावा धावा, घरामध्ये चोर शिरलाय आणि माझ्या पतीला यांनी मारलंय आणि माझी कामना करतोय. काही स्त्रिया अशा असतात. आणि आता सजन कसाईला असं झालं की काय करायचं या प्रसंगामध्ये. आणि होता होता या सगळ्यामध्ये पहाट झाली आणि गावातले पंच तिथे आले. आता बाई सांगते ते खरं मानलं जातं आजही, जरी पुरुष चुकला नसला तरी सुद्धा. आणि ह्या पंचांनी निर्णय दिलाय की ह्याला सुडी द्या. पण सजन कसाई यांनी पण सांगितलं आणि त्याची ती बोलण्याची जी धाटणी होती त्याच्यातनं त्या न्यायाधीशांना असं जाणवलं की हा खरंच सच्चा मनुष्य दिसतो. हा आपल्याला म्हणतोय सुडी द्या, पण खरा गुन्हेगार असं कधीच म्हणणार नाही. कारण त्यांना असं झालं की नको ह्या पापामध्ये पडायलाच नको, आपला जीव गेला तरी चांगलं. म्हणून ते पंचांना सांगताय की मला तुम्ही खरंच सुडी द्या. आणि मग पंचांनी अशी निर्णय दिला की ह्याला कोणी साक्षीदार आहे का, म्हणून सुडी न देता यांचे फक्त हात कापा अशी शिक्षा दिली. आणि त्या गावामध्ये सजन कसायांचे हात कापले जातात. पण ठेवीने अनंत पैसेची राहावे, जसं भगवंताच्या मनात आहे ते कर्माचं फळ आपल्याला भोगायचंय ह्या वृत्तीने सजन कसाई मुखाने नामस्मरण करत करत जो आपला मार्ग जगन्नाथपुरीकडे जात होता त्या वाटेने चालले.
आणि होता होता पण मुखाचं नाम थांबलं नाहीये आणि अशी शिक्षा देऊन सुद्धा तो मला विसरला नाहीये हे भगवंतानी जाणलंय. म्हणून भगवंत म्हणतोय काय, हळहळे करुणाकर, हळहळे करुणाकर, भक्त सख्यासाठी तो मनातून. भगवंत म्हणतोय की मी याला इतका त्रास दिला तरी पण त्यांनी माझं नाव सोडलं नाही, माझी भक्ती सोडली नाही, म्हणून त्याला मला जपलं पाहिजे. म्हणून जगन्नाथपुरीच्या सगळ्या तिथे बडवे पुजारी आहेत त्यांना भगवंतानी सगळ्यांना एक वेळेला दृष्टांत दिलाय की माझा भक्त जगन्नाथपुरीमध्ये येतोय आणि त्याला पालखी घेऊन जा, त्याला मानाने इकडे आणा. आता हे सगळे जण शोधत शोधत, कारण तो दाखवला होता त्यांनी दृष्टांतामध्ये कोणाला घेऊन या, आणि सजन कसा याला शोधत शोधत हे सगळे पुजारी तिथे आले. पालखी बरोबर रिकामी होती आणि अचानक हे सगळे आल्यानंतर परत तो भांबावून गेलाय की माझं एवढं पुण्य नाही हो पालखीत बसायचं. आणि शेवटी हो नाही करता करता हो भगवंतानी आम्हाला सांगितलंय पण पटेल, म्हणून हातातला शाळीग्राम पालखीमध्ये ठेवलाय आणि पालखी बरोबर चालत चालत जगन्नाथपुरीला आलाय. भगवंता पुढे हात जोडले आणि हात त्यांना फुटले, पण हात जरी फुटले असले तरी मनात शंका होत्या की भगवंता माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की मी काही न करता माझे हात का तोडले गेले. म्हणून भगवंत मागचा जन्म दाखवलाय की तू सत्य बोलायला गेलास आणि गायीची हत्या झाली आहे, म्हणून ज्या हाताने तू मार्ग दाखवलास म्हणून तुझे हात कापले गेले. पण एवढ्यानी समाधान झालं नाहीये. मग ती बाई कोण होती, पुढचा प्रश्न होता त्यांचा. तेव्हा ते म्हणतायत की ती गाय होती मागच्या जन्मी, जिला त्या कसायाने कापलं म्हणून तिने त्याचाच वध ह्या जन्मामध्ये केला. म्हणजे कुठलंही कर्म तुम्ही करा त्याचं फळ तुम्हाला या जन्मात नाही पुढच्या जन्मात पण मिळणार म्हणजे मिळणार. मग जेव्हा या शंका निरसन भगवंतानी कसायांच्या केल्या आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की असं कर्म म्हणजे जे सत्य आहे, पण ते सत्य जर दुसऱ्याचा कोणाचा प्राण घेत असेल तर ते सत्कर्म नाही. सत्य बोलणं हे त्यावेळी सत्कर्म नाही, ते दुष्कर्म आहे. म्हणून कुठलंही कर्म करताना ते सत्कर्म करा आणि ते सत्कर्म निष्काम कर्म कसं होईल याच्याकडे जर आपण बघितलं तर हा त्यांच्या जीवनातला चरित्राचा हा दाखला आपल्याकडे आहे की त्यांना ते भोगावं लागलं पुढच्या जन्मामध्ये. म्हणजे मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून भगवत भक्ती हातून घडली, पण ते कर्म त्यांना फळ भोगावं लागलं. तसं जर आपल्याला भोगायला नको असेल तर गोसावी नंदन ज्याप्रमाणे सांगतात की गोसावी नंदन म्हणे जे सहज जे ते केली सांगा. म्हणून कर्म चांगलं करा, कर्म करत राहा, ते सत्कर्म करायचा कल असू द्या, निष्काम करा, पण त्या भगवंताला विसरू नका. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये आपल्याला गोसावी नंदन सांगतात. कर्म सुखे करावे करावे, कर्म सुखे करावे करावे, कर्म सुखे करावे. भावे
नागाय